राज्यातल्या या नव्या घडामोडींबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी सुवर्णा दुसानी यांच्याकडून। सुवर्णा, सर्वप्रथम आपण राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलूया। यामध्ये मित्र पक्षांचा समावेश होऊ शकतो, मात्र शिवसेनेचा सहभाग असण्याची शक्यता धूसर झालेली आहे, याबद्दल काय सांगशील? आता या क्षणापर्यंत शिवसेनेच्या सहभागाबद्दल एकूण काहीही चित्र स्पष्ट नाहीये। आता जे सहयोगी पक्ष होते, जे निवडणुकीमध्ये भाजप बरोबर होते, त्यांना मात्र या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे। यापूर्वी 10 जणांचा शपथविधी झाला होता, पण आताचं मंत्रिमंडळ मात्र जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे, कारण यामध्ये 6 कॅबिनेट आणि 14 राज्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। यातली एखादा आकडा मागे पुढे होऊ शकतो, मात्र हे साधारण 20 ते 25 जणांचं हे नवं मंत्रिमंडळ असेल, समावेश त्यामध्ये होऊ शकेल। आणि यामध्ये आपण पाहतोय राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकतं, तर शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रीपद मिळू शकतं। त्याचबरोबर भूपेश थुलकर किंवा अविनाश महातेकर जे रिपाईचे प्रतिनिधित्व करतात, त्यांचा सुद्धा राज्यमंत्री पदासाठी समावेश होऊ शकतो। या दोघांपैकी म्हणजे महातेकर किंवा थुलकर यांच्यापैकी नेमकं कुणाचं नाव निश्चित होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या सगळ्यामध्ये जे सहयोगी पक्ष होते भाजपचे, ते सहभागी होताना दिसतात, पण शिवसेना मात्र दूर आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेचा सहभाग नसेल, तर सहयोगी पक्षांचा सहभाग आपल्याला ठसठशीतपणे पाहायला मिळतोय। नक्कीच सुवर्ण, आणि दुसरी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ कदाचित रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात पडू शकते। केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते, मात्र तरी सुद्धा त्यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं। यामागे काय गणित आहे भाजपचं? खरं तर आपण पाहतोय भाजपचं प्रदेशाध्यक्षपद, संघटनेचा अध्यक्ष, हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे। आता आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा कारभार आहे। निवडणुकीच्या काळात प्रदेशाध्यक्ष म्हणून जी भूमिका असते ती अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, जी त्यांनी बजावली। रावसाहेब दानवे यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पक्षातला हा मराठा चेहरा आहे, अत्यंत प्रभावी कार्यकर्ते आणि नेते म्हणून त्यांची पक्षात ओळख आहे, संघाशी ते संबंधित आहेत। गेले 4 टर्म ते खासदार राहिलेले आहेत, 1 टर्म आमदार सुद्धा आहे, त्यांचा मुलगा सुद्धा आमदार आहे। त्यामुळे दानवे यांनी केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद पाहण्यापेक्षा संघटनेचं काम राज्यामध्ये येऊन अत्यंत आक्रमकपणे आणि प्रभावीपणे करावं अशी इच्छा पक्षासमोर प्रकट केलेली आहे। दानवेंचं नाव कदाचित अमित शहा यांनी हिरवा कंदील दिला तर निश्चित सुद्धा होऊ शकतं, पण त्याचबरोबर सुभाष देशमुख जे सध्या आमदार आहेत, त्यांचं सुद्धा नाव यामध्ये चर्चेत आहे। सुशील कुमार शिंदेंच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा त्यांनी 2004 मध्ये पराभव केला होता, त्यांचा सुद्धा भाजप आणि संघाशी चांगला जवळचा संबंध आहे। तर मुंबईचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत आशिष शेलार, त्यांची सुद्धा इच्छा आहे, त्यांचं जर मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलं नाही तर प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड होऊ शकते। मात्र एकीकडे रावसाहेब दानवे, दुसरीकडे सुभाष देशमुख आणि आशिष शेलार यांच्यामुळे ही लढत रंगतदार झालेली आहे आणि दानवेंचं पारडं हे या क्षणाला जड दिसतंय असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच धन्यवाद सुवर्णा या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।